अंजली राकेशला घेऊन घर सोडून गेली आहे, पण प्रेक्षकांनो अंजलीने हे सगळं नाटक केलेलं असतं या राकेशचं सत्य जाणून घेण्यासाठी। आता याचा त्रास अर्णवला होतच असतो आणि इकडे आता वल्लरी मामींचं सत्य मामांसमोर येणार आहे। आता घरच्यांच्या सगळ्यांच्या समोर येणार आहे, कारण आता वल्लरी आणि सुप्रिया समोरासमोर आलेल्या आहेत। तर प्रेक्षकांनो आपल्या सगळ्यांची आवडती मालिका तू ही रे माझा मित्र ही मालिका जबरदस्त ट्विस्ट दाखवणार आहे। या मालिकेमध्ये आता आपल्याला पाहायला मिळत आहे की अंजली आणि अर्णव मध्ये जोरदार भांडण सुरू आहे आणि अंजली अर्णवशी अजिबात बोलत नाही। आता इकडे ईश्वरी आणि अर्णवने अंजलीच्या बाळासाठी छानसा फ्रॉक शिवलेला असतो आणि तोच ईश्वरी अंजलीला देत असते। आता अंजली एवढी चिडलेली असते की ती ईश्वरी आणि अर्णवला म्हणत असते, मला नको आहे तुमच्याकडून असलं काही, तुम्हाला सांगितलेलं कळत नाही का? आता असं म्हणता म्हणताच अंजलीला चक्कर येते आणि तिथे सोप्यावर खाली ती बसते। आता अंजलीला चक्कर आली आहे म्हटल्यानंतर अर्णव आणि ईश्वरी खूपच घाबरतात, पटकन डॉक्टरांना बोलवून घेतात। आता डॉक्टर मॅडम म्हणत असतात, एवढं यांना काय झालं आहे, अचानक चक्कर आली। त्यावेळेला आता ईश्वरी म्हणत असते, डॉक्टर मॅडम यांनी कालपासून काहीच खाल्लं नाही म्हणून यांना चक्कर आली असेल। त्यावेळेला डॉक्टर खूपच ओरडतात अर्णवला, तुम्हाला लक्ष देता येत नाही का यांच्याकडे? या अशा अवस्थेमध्ये अखंड एक दिवस न काही खाणं यांच्यासाठी खूपच धोकादायक ठरू शकतं, यांच्या बाळाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो। यांच्या खाण्यापिण्याकडे आवर्जून लक्ष द्या मिसेस शिर्के। त्यावेळेला आता ईश्वरी आणि अर्णव दोघेही हो हो म्हणत असतात। आता अर्णव म्हणत असतो, ताई प्लीज माझ्यासाठी नाही तर बाळासाठी काहीतरी खाऊन घे। ईश्वरी सुद्धा म्हणत असते, हो ताई काहीतरी खाऊन घ्या, त्याशिवाय तुम्हाला बरं वाटणार नाही। आता डॉक्टर सुद्धा अंजलीला म्हणत असतात, हे बघा तुम्हाला तुमच्या तब्येतीची काळजी असेल, बाळाची काळजी असेल तर काहीतरी खाऊन घ्या, असं म्हणून डॉक्टर मॅडम तिथून निघून जातात। आता ईश्वरी पटकन किचन मध्ये जाते आणि अंजलीसाठी ताट करून घेऊन येते आणि म्हणते, ताई हे खाऊन घ्या। त्यावेळेला आता अर्णव म्हणतो, हो हो ताई अगदी 2 घास तरी खाऊन घे। त्यावेळेला आता अंजली ताटाला हातच लावत नाही। हा राकेश आता पुन्हा नाटक करायला सुरू करतो आणि ते ताट स्वतःच्या हातामध्ये घेतो आणि म्हणतो, अगं अंजली यांच्यासाठी नाही तरी माझ्यासाठी आणि माझ्या बाळासाठी तरी थोडंफार खाऊन घे। त्यावेळेला आता अंजली तयार होते आणि म्हणते, तुम्ही म्हणताय म्हटल्यानंतर मी थोडंसं खाणार आहे। त्यावेळेला आता अर्णव म्हणत असतो, ताई तू खाण्यासाठी तयार झालीस हेच खूप आहे। आता अंजली म्हणते, वेगळा काही गैरसमज कोणी करून घेऊ नका, कारण मी फक्त माझ्या नवऱ्याच्या आग्रहाखातर हे जेवण घेत आहे आणि खात आहे। आता अंजली असं म्हटल्यानंतर अर्णवला खूपच वाईट वाटतं आणि त्याच्या रूममध्ये तो निघून येतो। आता आल्यानंतर अर्णव एकसारखाच रडत असतो, त्याला खूपच वाईट वाटलेलं असतं। तेवढ्यातच आता ईश्वरी जेवणाचं ताट अर्णवसाठी घेऊन त्याच्याजवळ येते आणि अर्णवला म्हणत असते, हे घ्या जेवण करून घ्या, आता ताईंनी सुद्धा जेवण केलं आहे, आता तुम्ही करून घ्या। आता अर्णव म्हणत असतो, नाही मला नाही खायचंय, मला भूकच नाहीये, ताईने माझ्या खाल्लं तर माझं पोट भरलं आहे। आता ईश्वरी म्हणते, अहो त्यांनी खाल्लं तुमचं पोट भरलं, पण तुम्ही खाल्ल्याशिवाय माझं कसं पोट भरणार? आता ईश्वरी म्हणते, तुम्हाला हे खावंच लागणार आहे। अर्णव म्हणतो, काय लहान बाळासारखी वागतेस ग, मला नाही खायचं। त्यावेळेला ईश्वरी आता स्वतःहून ताटातील घास घेते आणि अर्णवला चारायला जाते। त्यावेळेला अर्णव म्हणतो, अगं मला नाही खायचं, तुला कळत नाही का? त्यावेळेला ईश्वरी म्हणते, नाही तुम्हाला हे खावंच लागेल। असं करत ईश्वरी आता अर्णवला भरवायला सुरू करते। अर्णव मात्र खूपच रडत असतो आणि त्याला वाईट वाटत असतं। आता तो खात खातच म्हणत असतो, देवाने माझ्यापासून आईला हिरावून घेतलं आणि आता ताईला सुद्धा हिरावून घेत आहे। मी सिंदूर माझ्या बरोबर असं का होतं ग? मी ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांचीच माझ्यापासून ताटातूट का होते बरं? त्यावेळेला ईश्वरी म्हणते, सर तुम्ही हार मानू नका, तुमची ताई तुमचीच आहे आणि त्या परत तुमच्याकडे येणार आहेत, कारण भाऊ बहिणीचं नातं असं कधीच हलक्या फुलक्या कारणांवरून तुटत नाही। त्यावेळेला अर्णव म्हणतो, खरंच असं होईल का ग? त्यावेळेला ईश्वरी म्हणते, सर मी कायमस्वरूपी तुमच्या सोबत आहे, तुम्ही काळजी करू नका, तुमच्या आयुष्यामध्ये परत ताईंना आणण्याची जबाबदारी माझी आहे। त्यावेळेला अर्णवला ईश्वरीचा खूपच आधार वाटत असतो। आता हे जेवण करून झाल्यानंतर अर्णव एकटाच घराच्या बाहेर बागेमध्ये बसलेला असतो। आता त्याला अंजलीने त्याला थोबाड फोडलेली असते ते आठवतं, अंजलीने त्याच्याबरोबरचं नातं तोडलेलं असतं ते आठवतं, सगळ्या आठवणी त्याला पुन्हा पुन्हा आठवायला सुरू होत असतात। अर्णवला खूपच वाईट वाटत असतं। तेवढ्यातच ते ईश्वरी येते आणि ईश्वरी काहीतरी बोलणार इतक्यातच तो राकेश तिथे आलेला असतो आणि त्याच्या हातामध्ये वडापाव असतो। तो अर्णवच्या पुढे फेकतच म्हणत असतो, घे खा हे।
त्यावेळेला अर्णव म्हणतो नाही मला हे असलं काही नको आहे, फुकटचं खायची सवय तुला आहे त्यामुळे तूच खा. आता हा राकेश अर्णवला खूप काही चिडवण्याचा प्रयत्न करत असतो आणि ईश्वरी अर्णवला शांत करत असते. हा राकेश अगदी मूर्खासारखा दाखवला आहे, म्हणजे इतका निर्लज्ज आहे की स्वतःचाच गुन्हा स्वतःच्या तोंडून कबूल करतो तो. आता ईश्वरी चिडूनच या राकेशला म्हणत असते तुझ्यासारखा मूर्ख माणूस आम्ही कुठे सुद्धा पाहिला नाही बघ, आणि तुझी लायकी सुद्धा नाहीये आमच्या ताईच्या आयुष्यामध्ये राहण्याची. तुला एक ना एक दिवस या घरातून बाहेर काढणारच आहे. त्यावेळेला राकेश हा ईश्वरीला घाण काहीतरी बोलत असतो. तेवढ्यातच अर्णव चिडतो आणि त्याची कॉलरच धरतो आणि राकेश आता पुन्हा अर्णवला बोलायला सुरू करतो. म्हणतो आता राकेश म्हणत असतो ए तू किती शहाणा आहेस आणि तुझी ताई किती बावरट आहे बरं, तिला काही कळतच नाही, स्वतःचा भाऊ काय सांगतोय हे ती ऐकून सुद्धा घेत नाहीये. त्यावेळेला अर्णव म्हणतो माझी ताई बावरट नाहीये तर ती चांगली आहे, आणि चांगल्या माणसाचा जर राग बाहेर पडला ना, त्याला सत्य कळलं तर सगळ्यात जास्त खतरनाक तोच व्यक्ती बनतो, हे लक्षात ठेव. त्यावेळेला राकेश म्हणतो काय काय करणार आहात तुम्ही, काही सुद्धा करू शकत नाही, मी खुनी आहे, फ्रॉड आहे, तरी सुद्धा तुम्ही दोघं माझं काही सुद्धा वाकडं करू शकत नाही. आता हा राकेश ईश्वरीला म्हणत असतो काय ग तुझ्या मैत्रिणीचं काय झालं, मीच केला आहे तिचा खून. आता हे ऐकून अर्णव आणि ईश्वरीच्या पायाखालची जमीनच सरकते. हा राकेश स्वतःच्या तोंडाने असा कबूल करत असतो की त्याला कोणाचीच भीती वाटत नसते. आता तो राकेश ईश्वरीला म्हणत असतो हे बघा आकाशामध्ये तुझी मैत्रीण तुला ओरडून ओरडून सांगत आहे की हाच माझा खून, यानेच माझ्यावर अत्याचार केला आहे, याला शिक्षा दे. मग काय मैत्रिणीला न्याय मिळवून देणार आहेस का? त्यावेळेला ईश्वरी खूपच चिडते आणि म्हणते हो मी माझ्या मैत्रिणीला नक्कीच न्याय मिळवून देणार आहे आणि थोड्याच दिवसाने तुला सुद्धा तिच्या जवळच पाठवणार आहे. आता हा राकेश इतका मूर्ख असतो की वाटेल तसे स्वतःचेच गुन्हे स्वतःच्या तोंडाने कबूल करतो. आता अर्णव या राकेशवर चिडलेलाच असतो. तेवढ्यातच हा राकेश अर्णवला म्हणत असतो तुझी ताई आहे ना माझं सुरक्षा कवच, तुम्ही दोघं माझं काहीही बिघडू शकत नाही एवढं लक्षात ठेवा. आता हा राकेश एवढा या दोघांना चिडवत असतो तरीही हे दोघे अंजलीसाठी शांत बसत असतात. तेवढ्यातच या राकेशला अंजलीचा आतून आवाज येतो अहो इकडे या. असं म्हणल्यानंतर राकेश म्हणतो पहा तुमची बावरट बहीण मला बोलवत आहे. आता तर अर्णव खूपच चिडलेला असतो, पण अंजलीला घाबरून तो लगेच राकेशची कॉलर सोडतो. आता इकडे राकेश निघून गेल्यानंतर ईश्वरी अर्णवला म्हणत असते सर तुम्ही काळजी करू नका, आपण याचं पितळ एक ना एक दिवस अंजली ताईंसमोर उघडं करणारच आहोत. मी तुमच्या सोबत आहे आणि मीच याच्या विरोधात पुरावे जमा करणार आहे. आता दुसऱ्या दिवशी सकाळी ईश्वरी अर्णवला झोपताना पाहते आणि म्हणते सर झोपलेले असताना किती निरागस दिसतात आणि सतत टेन्शनमध्ये असतात आत्ता ते. आता अर्णवला जाग आलेली असते. त्यावेळेला ईश्वरी आता पुन्हा त्याला हसवण्याचा प्रयत्न करत असते, म्हणजे अंजलीच्या बाळासाठी जी लहान मुलांची खेळणी आणलेली असतात तीच खेळणी घेऊन अर्णवला हसवण्याचा प्रयत्न करत असते, पण अर्णव काही हसत नाही. आता इकडे हॉलमध्ये मामा अर्णव आणि ईश्वरी नाश्ता करण्यासाठी बसलेले असतात. तेवढ्यातच या राकेशचा नवीन ड्रामा सुरू होतो. आता हा राकेश एक बॉक्स घेऊन येतो आणि पटकन जमिनीवरच फेकतो आणि तेवढ्यातच भंगारवाला आलेला असतो तिथे. आता तो भंगारवाला राकेशला म्हणत असतो काय मोडीला घालायचं हे तुम्हाला. तेवढ्यातच आता ईश्वरीचं त्या बॉक्सकडे लक्ष जातं आणि त्या बॉक्समध्ये लहान मुलांची खूप सारी खेळणी असतात. आता ईश्वरी तरीही शांत बसते आणि अर्णव सुद्धा शांत बसतो. आता राकेश म्हणत असतो हे सगळी जी खेळणी आहेत ती मोडीला घालायची आहेत, माझ्या खोलीमध्ये ही सगळी अडचण नको आहे. त्यावेळेला ईश्वरी आता पटकन पुढे जाते आणि म्हणते तुम्ही काय बोलत आहात जिजू, ही सगळी खेळणी अंजली ताई आणि अर्णव सरांची आहेत, लहानपणीची त्यांची आठवण आहे, ही मी तुम्हाला मोडीला घालू देणार नाही. त्यावेळेला राकेश म्हणत असतो तुला कळत नाही का ग सांगितलेलं, ही अडचण मला माझ्या रूममध्ये नको आहे. त्यावेळेला आता अर्णव एवढा चिडलेला असतो की पटकन तो पुढे येतो आणि राकेशच्या कॉलरला धरतो आणि म्हणतो तुला कोणी सांगितलं आमच्या खेळण्याला हात लावायला, आणि आमच्या भाऊ बहिणींचं नातं तुटलं आहे, तुला कोणी सांगितलं बरं, ही खेळणी आहेत तिथे नेऊन ठेव आणि पुन्हा आमच्या खेळण्यांना हात लावायचा नाही, आमच्या दोघांची ही प्रेमाची आठवण आहे. त्यावेळेला राकेश म्हणतो तुझी बहीण तुझ्याशी साधं बोलत सुद्धा नाहीये आणि ती माझी रूम आहे, माझ्या रूममध्ये मी तुझं एकही खेळणं ठेवणार नाहीये. त्यावेळेला आता राकेश म्हणतो तुझी रूम कुठून आली बरं, या घरातील कोणत्याच गोष्टीवर तुझा अधिकार नाहीये, तू इथे आश्रित आहेस आणि तू स्वतः काही कमवत नाहीस, माझ्या
मिळवलेल्या पैशावर तू जगत आहेस, फक्त माझ्या ताईसाठी तुला इथे ठेवून घेतलं आहे. आता इथे एक जबरदस्त ट्विस्ट दाखवला आहे, तो म्हणजे अर्णव पुन्हा राकेशला असं सगळं बोलत असतो आणि अंजली पाठीमागे आलेली असते. आता मामा अर्णवला शांत करण्याचा प्रयत्न करत असतात, तरी अर्णवला एवढा राग आलेला असतो की तो शांतच होत नाही. एकसारखा राकेशला बोलतच असतो. तो म्हणत असतो, माझ्या ताईसाठी मी तुला घरात ठेवून घेतलंय, नाहीतर या घरातून कधीच हाकलून बाहेर काढलं असतं. आणि या घरामध्ये तू एक अश्रित आहेस आणि अश्रितासारखंच राहायचंच. तुझी लायकी सुद्धा नाहीये माझ्यासमोर उभी राहण्याची. आता अर्णवचं हे सगळं बोलणं अंजली ऐकते आणि अंजलीला खूपच राग येतो. आता रागारागानेच ती अर्णवला म्हणत असते, वा वा छानच चाललंय की इथे पुन्हा माझ्या नवऱ्याची कॉलर तू धरली आहेस आणि त्यांची लायकी काढत आहेस तू. आता हे मी सहन करणारच नाही, अजिबात सहन करणार नाही. आता अर्णव मात्र चांगला दचकलेला असतो की अंजलीने पुन्हा हे सगळं ऐकलेलं असतं. आता अंजली पटकन आजीच्या रूममध्ये जाते आणि दरवाजाच लावून घेते. आता तिच्या पाठीमागे धावतच अर्णव गेलेला असतो आणि राकेश सुद्धा गेलेला असतो. आता अंजली आजींना म्हणत असते, आजी आता बास झालं, आशीर्वाद दे मला, मी आजच्या आज लगेच घर सोडून जाणार आहे. मला अर्णवने त्या दिवशी आईची शपथ दिली होती म्हणूनच मी या घरामध्ये थांबली होते, पण आता नाही, आता बास झालं. आजी म्हणतात, अगं अंजली काय झालं आहे नेमकं, सांगशील का मला? त्यावेळेला अंजली म्हणते, आजी पुन्हा आज अर्णवने यांची लायकी काढली आहे, त्यांना आश्रित म्हणत आहे, त्यांचा या घरावर काहीच अधिकार नाहीये असं तो म्हणत होता. आता पुन्हा त्यांनी माझ्या नवऱ्याची कॉलर धरली आहे, त्यामुळे माझ्या नवऱ्याचा सतत अपमान होताना पाहवत नाही मला. आता मी घर सोडून जाणार आहे बाहेर. इकडे आता राकेश या अर्णवला खुणावत म्हणत असतो, अरे तुझी बावरट बहीण काय वागत आहे ही, मी कुठे हिला पोचणार, माझ्याकडे साधं घर सुद्धा नाहीये, बावरटच आहे बघ तुझी बहीण. आता पुन्हा अर्णव त्याच्यावर चिडत असतो, पण अंजलीसाठी शांत बसतो. आता अंजली तिच्या रूम मध्ये धावत येते, तिच्या पाठीमागे राकेश सुद्धा येत असतो. आता राकेश अंजलीला म्हणत असतो, अगं आपण घर सोडून कुठे जाणार आहे बरं, आपलं बाहेर घर सुद्धा नाहीये आणि तुला 8वा महिना आहे ना, आजी म्हणत होत्या की 8व्या महिन्यामध्ये जपलं पाहिजे तुला, नाहीतर आपल्या बाळाला धोका निर्माण होऊ शकतो. आता अंजली आणि अर्णव हे सगळं ऐकत असतात. अर्णव ताई ताई असं करू नकोस असं खूपच आकांताने सांगत असतो, पण अंजली काही केल्याने ऐकत नाही. आता या राकेशला भीती पडलेली असते की या बावरट बाईने जर खरंच घर सोडलं तर मी हिला कसा पोचणार आहे बरं, माझ्याच पोटाला खायला मिळायची पंचायत, हिला कुठून घालणार आहे. त्यावेळेला अंजली खरंच ऐकत नाही आणि पटापट बॅग भरते आणि तेथून निघते. आता बॅग घेऊन रूम मधून बाहेर पडते. त्यावेळेला अर्णव खूपच रडत असतो आणि ताई ताई घर सोडून जाऊ नकोस ग ताई, तुला 8वा महिना सुरू आहे, तुझ्यासाठी हे रिस्की होऊ शकतं. त्यावेळेला अंजली म्हणते, का रे तुला बोलताना काही वाटलं नाही का, तू मला आईची शपथ घातली होतीस म्हणूनच मी इथे थांबले होते, आता मी या घरात एक क्षण सुद्धा थांबणार नाही आणि तू माझ्या पाठीमागे यायचं नाही, सांगून ठेवते तुला. आता आजी सुद्धा अंजलीला म्हणत असतात, अगं अंजली तुझी डिलिव्हरी होऊ दे, मग आपण याचं काय करायचं ते पाहूया, तोपर्यंत तू याच घरामध्ये थांब, तू घर सोडून अजिबात जाऊ नकोस. पण अंजली काही केल्याने ऐकतच नाही. ती आता राकेशला घेऊन घर सोडूनच जाते. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अंजली या राकेशचं खरं रूप एक ना एक दिवस पाहणारच आहे आणि वल्लरी मामींचं सत्य आता मामांच्या समोर आलेलं आहे. कारण हे दोघे गाडीतून जात असतात, म्हणजे मामा आणि वल्लरी मामी गाडीतून जात असतात. त्यावेळेला सुप्रिया दिसते. त्यावेळेला मामा म्हणतात, सुप्रिया वहिनी इथे आहे तर त्यांना आपल्या गाडीमध्ये घेऊया. आता पुढील भागामध्ये आपल्याला हेच पाहायला मिळणार आहे की सुप्रिया आणि वल्लरी समोरासमोर येणार आहेत आणि वल्लरी मामींचं सत्य सगळ्यांसमोर येणार आहे. तर प्रेक्षकांनो, तू हिरे माझा मित्र मालिकेचे रिव्ह्यू रोजच्या रोज ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.